ओम शिवाय नमः। ओम शंकराय नमः। ओम सदाशिवाय नमः। भगवान श्री शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री भीमाशंकर। ज्योतिर्लिंग म्हटलं की दिव्य ज्योत आपल्या डोळ्यासमोर येते, जी प्रकाशमान आहे, सर्वांना प्रकाश देते, जिच्या तेजानं प्रसन्नता निर्माण होते। माणसाचं जीवनही या ज्योतीसारखंच आहे। हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये विसावलेल्या प्रदेशात ज्वालामुखी नावाचं एक दिव्य स्थान आहे। तिथे एक सतत तेवत असणारी दीपज्योत धरतीच्या गर्भातून बाहेर आलेली आहे। ही ज्योत म्हणजेच भगवान श्री शिवशंकरांचं दिव्य ज्योतिर्लिंग आहे। भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे 6वं ज्योतिर्लिंग आहे। श्री शंकराच्या दिव्य पूजेबरोबरच रोज दह्यादुधाचा अभिषेक केला जातो। त्यासाठी फुलं, फळं, साखर, तूप, वेलदोडे आणि चंदन हे वापरतात। याशिवाय पंचामृतानं स्नान केलं जातं। महाशिवरात्रीच्या दिवशी आरतीच्या वेळी भक्तगण हजारोंच्या संख्येनं देवळामध्ये खूप गर्दी करतात। दर सोमवारी, श्रावणी सोमवारी तसंच महाशिवरात्रीला भाविकांची खूप मोठी गर्दी होते। हे भगवान श्री शंकरांच्या घामापासून उत्पन्न झालं।
भीमा नदीचं उगमस्थान हे भीमाशंकराच्या डोंगरातच आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं म्हणून तशी चोख व्यवस्था केलेली असते. महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी जत्रा भरते. ही जत्रा 4 दिवस चालते. भक्तांना पावणारं असं हे सांब सदाशिवाचं एक नैसर्गिक रूप आणि श्री शिवशंकराचं सुंदर असं मंदिर